नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर माझा गेटअप बघून तुम्हाला समजच असेल की काहीतरी सेलिब्रेशन आहे। तर आज खूप मोठं सेलिब्रेशन आहे। आज इथे अमेरिकेमध्ये आज गणपती बसवणार आहे। तर सियाटल महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे। तर आज गणपती बसवणारे हे रोज हिल मिडल स्कूल आहे इथलं। तर इथेच गणपती बसवला जाणार आहे आणि त्याच्यानंतर पूजा होणार आहे, साग्र संगीत, प्रसाद असणार आहे, त्याच्यानंतर गणपतीची विसर्जन मिरवणूक सुद्धा आजच होणार आहे। तर सगळं सेलिब्रेशन इथे आहे सकाळी 9:30 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत। तर आम्ही सगळे असे छान तयार होऊन आलेलो आहे आणि मी माझी आधी जी नऊवारी नेसली होती मंगळागौरीला, तर तीच साडी आज नेसलेली आहे। तर आजच्या कार्यक्रमामध्ये आमचा ढोल ताशा पथकाचा परफॉर्मन्स आहे आणि आम्ही लेझिम सुद्धा परफॉर्म करणार आहे। ढोल ताशा सोबत सुद्धा लेझिम असणार आहे आमचं आणि गणपतीच्या मोरया गाण्यावर सुद्धा आम्ही लेझिम परफॉर्म करणार आहे। आणि अजून एक गोष्ट की सारांशने सुद्धा लेझिम मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे। त्यांच्या पूर्ण सारांशचा पूर्ण जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये सगळ्यात लहान आहे तो कच्चा लिंबूच म्हणूयात आणि सुरुवातीला तो नाही म्हणत होता, पण नंतर तो इतका छान एन्जॉय करायला लागला आणि छान स्टेप्स सुद्धा करायला लागला। तर त्याचा सुद्धा परफॉर्मन्स आहे। तर ओव्हरऑल खूप छान वातावरण आहे, खूप भारी वाटतंय आम्हाला। सारांश से हाय पिल्लू, रेडी आहेस का तू सेलिब्रेशन साठी? सोनू पळतोय तो सकाळपासून। तर असंच काही मस्त असं सेलिब्रेशन असणार आहे आणि सगळेजण छान आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळे पूर्ण गणपतीसाठी जो माहोल असतो तर तसा पूर्ण झालेला आहे। तर गणपतीच्या पूर्ण वाइब्स आता इथे सगळ्या तशाच आहेत आणि खूप छान आज आम्ही सेलिब्रेशन करणार आहे। आणि माझ्यासोबत आणि आमच्यासोबत मी तुम्हालाही दाखवणार आहे की आम्ही सेलिब्रेशन कसं करतोय, काय काय करतोय। तर खूप छान असं सेलिब्रेशन इथे असणार आहे आणि तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत पाहायला मिळेल की इथे आम्ही कसा गणेशोत्सव साजरा करतोय। मला खात्री आहे की पुण्यामध्ये खूप छान सेलिब्रेशन चालू आहे। आमचे फ्रेंड्स कॉल करतायत, कुटुंबासोबत सुद्धा आमचं बोलणं होतंय। तर खूप छान सेलिब्रेशन चाललंय आणि आता 5 दिवसांच्या गणपतींचं सुद्धा विसर्जन झालेलं आहे आणि आता सगळेजण पुण्यामध्ये देखावे वगैरे पाहायला चाललेले आहेत। तर ते बघून सुद्धा खूप छान वाटतं। आमचे मित्र आम्हाला व्हिडिओ कॉल करतात, तर तसं आम्ही पाहतोय। दगडूशेठचं वगैरे सुद्धा आमचं तसं दर्शन करून घेऊन झालेलं आहे। तर अशा रीतीने खूप छान असा कार्यक्रम आहे। चला बघूयात मग कसं सेलिब्रेशन करतो आम्ही ते। चलो लेट्स गो। आजचा जो कार्यक्रम आहे तो सकाळी 9:30ला चालू झालेला आहे। आता ढोल ताशाच्या गजरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होतंय। सगळेजण खूप उत्साहाने मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज खरं तर रेनी डे आहे। इथे पावसाचं प्रेडिक्शन आहे, त्यामुळे अधूनमधून पावसाच्या सरी सुद्धा बरसतायत आणि वातावरण सुद्धा थोडं थंड आहे। पण आजच्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरण हे थंडी आणि पावसाच्या वातावरणावर हावी झालेलं आहे। त्यामुळे सगळेजण थंडी आणि पावसाची तमा न बाळगता मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर आता आम्ही इथे ढोलताशाच्या ठेक्यावर लेझिम खेळतो आहे। त्यानंतर लहान मुलांचा लेझिम परफॉर्मन्स होणार आहे गणपती बाप्पाच्या गाण्यावर आणि लहान मुलांचा परफॉर्मन्स झाला की मग आमचा परफॉर्मन्स होणार आहे। पुण्यामध्येच लहानाची मोठी झाली असल्यामुळे गणपतीच्या खूप मोठमोठ्या मिरवणुका पाहिल्या आहेत आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा सहभागी झालेली आहे मी। पण कधीच असं ढोल ताशा की लेझिम अशा पथकामध्ये सहभागी व्हायचा मला कधी चान्स मिळाला नाही, पण इथे मात्र तो चान्स मिळाला आणि हा चान्स मी सोडला नाही आणि त्याचा मला खूप आनंद वाटतोय की फायनली मी गणपतीच्या मिरवणुकीमध्ये लेझिम वाजवते आणि एका पथकाचा मी भाग आहे, याचा मला खूप आनंद होतोय आज।
आमचा बालचमू आहे आणि सगळ्यात पुढे ही सगळी लेझिम खेळणारी मुलं आहेत. थोड्या वेळाने लेझिम खेळणार आहे. सगळ्यात पुढे थांबलेली आहेत आणि ढोल ताशाच्या ठेक्यावर त्यांनी सुद्धा ताल धरलेला आहे आणि सगळ्यांनी डोक्यावर गणपती बाप्पा मोरयाची रिबन बांधलेली आहे आणि खूप छान वाटतं यांना बघून. खूप उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या त्यांच्या परीने एन्जॉय करतायत ही मिरवणूक. हे अंबर तुझे गुण गाती, हे सारे देवाने तुझे नाम घेती. हे अंबर तुझे गुण गाती, हे सारे देवाने तुझे नाम घेती. विश्वाचा पालक विधायक गणांचा, गुणातीत गुरुमय तू गुरु ज्ञानदाता. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुरुमय तू गुरु ज्ञानदाता. नको नको.
खूपच छान झाले सगळे परफॉर्मन्स आणि खरंच खूप भारी फिलिंग आहे हे. खूप दिवस आम्ही प्रॅक्टिस करत होतो लेझिमची आणि बाप्पाच्या आगमनासाठी आम्हाला खारीचा वाटा उचलता आला याचा खूप आनंद आहे. आणि आता हे शाळेचं कॅन्टीन आहे आणि इथे गणपती बाप्पाची सजावट केलेली आहे. सियाटल महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सगळी व्यवस्था केलेली आहे इथे आणि गड किल्ल्यांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि गडावरती गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आता इथे. तर प्राणप्रतिष्ठा आणि आरती झाल्यावर सगळ्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलंय. त्यानंतर इथे महाप्रसाद सुद्धा आहे. तर महाप्रसादाचा मेनू सुद्धा अस्सल मराठमोळाच आहे. मटकीची उसळ, पिवळ्या बटाट्याची भाजी, पुरी, श्रीखंड, वरण-भात असा पंचपक्वान्नाचा आस्वाद घेऊन आम्ही तर तृप्त झालो. तर आजचा हा गणपती स्पेशल व्लॉग मी इथेच थांबवतीये आणि मला माहिती आहे की हा गणपतीचा व्लॉग खूप उशिरा भेटीला येतोय. पण खात्री आहे की तुम्ही समजून घ्याल आणि तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडेल. आजचा जर व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात अशाच एका छानशा ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. धन्यवाद.